मंडळी अशी काहीशी गाडी झाला मजा येतं. व्यवस्थित लाव परले बिल्ला भरून घ्या. फोटो काढणार किती आहेत बघ. तसं काही मोठे हिरो हिरोईन आले प्रेस कॉन्फरन्स चालू आहे त्यांची. आता लावली डोक्या ना का डोका असा हेल्मेट सारखा. आमचा ट्रॉफी जिंकण्याला धावणं लाजतं काय बाबा. हरला अरे आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल. अशी मूर्ती आहे. काय ते डोंगर काय ती झाडी ना काय ते थंडी हवा. म्हणजे डेंजर थंडी आहे. डेंजर हवा येते इकडून मागून खिडकीच्या. सगळ्यांची थरका बुडलेली आहे. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर मंडळी तुम्ही मागचे 2 ब्लॉग्स बघितले असतील. आज आहे 3रा ब्लॉग आणि आजही आपण महाबळेश्वरमध्येच आहोत. आणि आज कसं काय होतं आहे ते बघा तुम्ही. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि बघूया पुढे काय काय होतं ते. चला मम्मीने बघा काय आणले. काय आणलं फुलं कुठला आणली. ड्रेस वर बरोबर मॅचिंग आहे तुझ्या. आता लावली डोक्या ना का डोका असा हेल्मेट सारखा दिसत. हेल्मेट सारखा डोका दिसल. तुझं काय नको. मामाचा पोऱ्या खंबीर आहे यो. आता इथं घेतली आपली संध्याकाळची तयारी. आता पण खाऊ शकतो पण आता टाइम नाही आमच्याकडे. आम्हाला जायचं फिरायला पण संध्याकाळचं मॅरिनेट करून ठेवायला घेतलंय. इकडे काय वहिनी खोलू का बाबा बाबा लासलो. मटन इकडे मस्त मटन. मटणाबरोबर खायला नारली भात जो की ठेवला तिकडे. नारली भात मटन आहे. झालं जेवण सगळं. आणि आता फिरायला आधी जेवायला द्या मग फिरायला जाऊ. आधी खायचा मग फिरायचा. मंडळी यो आमचा मामाचा पोऱ्या यो 40+ टीमीन खेळतं. आता जिंकून आले. आमचा ट्रॉफी जिंकून धावणं लाजतं काय बाबा. हरला अरे हरला काय नाव. असं की तुम्हाला बोललो नारली भात मटन आपल्याला आलंय जेवायला. दिया भाऊने घेतली निशी जोर. अँडी भाऊ काय झाले. 1 नंबर काम आहे. नक्की का. मग इकडे बच्चा पार्टी जेवायला बसले. कोणी मोबाईल बघत जेवतंय कोणी काय बघा सगळे. आणि हा मंडळी तुम्हाला काल मी इंट्रोड्यूस करायला ही सगळी नवीन मंडळी आली आहे का आता आपल्याला जॉईन झाले. चला असतात तिकडे ते. तिकडे आमच्या डोकऱ्या कोकऱ्या पण बसल्या जेवायला. वरिष्ठ मंडळी हे वरिष्ठ मंडळी तर नाही यंदा का बोलता. मंडळी बघा काय नाल्या काय सुटतात काय काय असं सगळं आहे. आता भेटूया आपण पण जेवण. चला. आणि आता वाजले दुपारचे 3:15 आणि आपण आता निघतात पुन्हा एकदा जाण्यासाठी. आणि चालणार रे हे लोक राहिले ना मंडळी बाकी. काय अनिकेत आणि अनिकेत फॅमिली काय किती पोरा आवरा कोरा त्याला अजून पावडर लावतं. चमकल ना उन्हान. चला ना वहिनीचा टाइमपास. हे मम्मी चल ना तुझी फुला कुठे गेली. हे चला 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 ना वहिनी काय टाइमपास आहे नुसता. आणि म्हणजे तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. आम्ही जिथे थांबलोय ना त्या विल्ल्यावरती बघा पुस्तकांचं घर. भिल्लार गावात आपण आहोत. आणि तिकडे हे बघा एवढी सारी पुस्तकं आहेत जे की आम्ही एक जणही वाचत नाही आहेत. पण एवढी सगळी पुस्तकं आहेत. हे बघा हे पण आहेत एवढे. हो तुम्ही घरी नाही अभ्यास करता इथं अभ्यास करायला आले. सगळे ऐतिहासिक आहेत सायंटिफिक बरेच असे मी सब्जेक्ट असे वरतून वाचले होते. ते बघा पुस्तकांचे गाव भिल्लार म्हणून तिकडे पुस्तक आहेत बघा असं काहीच आहे. सो बघू रात्री वाचायला भेटला ते. कुठे चालले तू. गार्डन गार्डन गार्डनला चाललं. हा चला चला ही सगळी मंडळी बाहेर आपल्या वाट बघते. आता आपण निघलेलो आहोत. आणि आता मला गाडी चेंज केली आहे म्हणजे दिली गेली ऍक्च्युली. चेंज केली नाही करवली गेली. आणि ही सगळी मंडळी आहे मागे. इकडे भाऊजी आहेत आणि मी आता बाकी आपल्या पहिले 4 गाड्या होत्या आता 6 झाल्यात. बाकी सगळे पुढ्यात. सगळ्यांनी शेवटी आम्ही तुम्हाला माहिती नाही शेवटी जायची सवय असते मला. चला आता भेटूया पुढे. रस्ते खूप सुंदर आहेत मंडळी इकडचे. खड्डे खुड्डे काय मला दिसले नाही कुठे. चला आता बघूया कसं काय ते. आणि मंडळी आता आपण आलो श्री क्षेत्र महाबळेश्वरला. आणि इकडचा परिसर असा काहीसा आहे. पार्किंगला आपण गाड्या लावल्या सर्वांनी. आणि अशी दुकानं वगैरे आहेत. आणि म्हणजे बोलतात ना का श्री क्षेत्र जे असतं म्हणजे जे देवस्थान तसं वालाच सगळं आहे बघा. खेळणी प्रसाद वगैरे हारफुल. आणि पुरातन मंदिर आहे म्हणजे मी तर फर्स्ट टाइम झालं. मी या मंदिरात कधी गेलेलो नाही आहे.
फर्स्ट टाइम चाललो. आय होप तुम्ही सर्व गेले असतील तर तुम्ही लोक चालले असेल फर्स्ट टाइम. सो आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही तेही बघू शकता. असं सगळं हे बघा मंडळी, जाण्यासाठी अशी दोन्ही साईडला दुकानं आहेत आणि आपली मंडळी सगळी पुढे गेले. बघा आतमध्ये पण काहीतरी दिसतंय मला. अशी दुकानं पार करत आता आपण पोहोचलेलो आहोत श्री पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर. आणि असं काहीसं मंदिर आहे मंडळी. आतमध्ये मी तुम्हाला दाखवेलच, बाहेरून असा काहीसा स्ट्रक्चर आहे. आता आपण आलो आहोत महाबळेश्वर मंदिरात. इकडनं येईन आहे. आतमध्ये कॅमेरा अलाव नसेल. अशी मूर्ती आहे. मध्ये जर आपला कॅमेरा अलाव नाही गेला, बाहेरून म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. आणि यांचं झालं फोटोशूट चालू. फोटोग्राफर बघा उरा निकडे, एवढी जत्रा फोटोग्राफर आहे. तू काय पोस्ट सांगायला का रे? फोटो काढणार का किती आहेत बघ. तसं काही मोठे हिरो हिरोईन आले. प्रेस कॉन्फरन्स चालू आहे त्यांची. आता चला चला चला, चला ना. दुसरा पॉइंट होतील का नाही होतील. अरे चल ना, याचा एकट्याचा आवरा फोटो आला काही हिशोब नाही. चल ना. चला 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 ना मंडळी. आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहोत इको पॉइंट म्हणतात त्याला. आता हे भरपूर पॉईंटचे नाव आहेत, पण मी इको पॉईंट ऐकून आलो. आणि हे थंड, आता ॲक्च्युली थंडी लागायला लागले. एवढी थंडी इथं झालेली आहे, म्हणजे प्रॉपर थंडीच म्हणता येईल. कारण बघा पॉईंट कसा असेल, कारण खूप खूप वरती आलो आपण. हा काय गाईड पाहिजे काय, कशाला गाईड बीड काय सांगतो, गाईड हवा आहे का. आणि सुंदर असा मस्त दोन्ही साईडला झाडं आहेत, खाय प्यायची दुकानं आहेत आणि एकदम शांत पीसफुल वातावरण वाटतंय. काही किचकिच घिचकिच काय वाटत नाही. पॉईंट बघायला अजून भारी वाटेल मंडळी. चला बघूया आता आपण पुढे काय काय असणार आहे ते बघूयाच. अर्धी आपली मंडळी पुढे गेले. एवढं उतरायला पण लागेल ना, पण तेवढं चढायला पण लागेल. बाबा हे लोक इथंच थांबतायत. तू पण इथं थांबतं का? हे सगळं थांबलं इथंच. नयनदा तू पण थांबतं का? हे सगळं. आणि आता आम्ही चालू खाली. काय येत नाही, कारण नयनदा वहिनीने बघले ते सांगतात का खूप डीप जावं लागतं. आणि डीप जायला काय नाही, उतरायला मेन नंतर परत चढायला लागतं. तो जास्त त्रास आहे बोलतो. एवढा पूर्ण फिरून इथून चढून यायचं आहे मंडळी. त्याच्यामुळं हे लोक नाही बोलतात. आता बघूया, आपण ट्रेकिंग करतो तर हे करूयाच आपण मंडळी. आता इथून काय दिसते बोलले तुम्ही? प्रतापगड किल्ल्यावरची महाराजांची छत्रपतींची मूर्ती दिसते आपल्याला. घोड्यावरती बसलेल्या महाराजांनी एक ध्वज, बाकी झाडी दिसते. आणि हे याला काय म्हणतात? टेलिस्कोप आहे. टेलिस्कोपच आहे ना, मला वाटलं काय वेगळं आहे का. टेलिस्कोप आहे ते मलाही माहिती आहे. आणि तुम्हाला किती रुपयाने खायला मिळेल? 20 रुपये प्रत्येक. चला आता बघूया. आता कॅमेरामध्ये दिसेल का माझ्या? ट्राय करू शकता, गॅरंटी ट्राय करतो. डोळ्यांना दिसेल याची गॅरंटी आहे. कॅमेराचा लेन्स तुम्हाला मी दाखवायचा नक्की प्रयत्न करेल. दिसला तर ठीक आहे, अदरवाईज स्किप आहे. चलो मंडळी, आपण ट्राय करतोय पण तुम्हाला यातनं काही दिसतच नाहीये. हा पण मी बघितला मंडळी, तुम्हाला मी ट्राय करतो पण नाही दिसला. पण मी बघितला समोर एक महाराजांचा जो टॉपचा पॉईंट आहे, तो इथून तुम्ही 20 रुपयाने बघू शकता. तुम्हाला जर प्रॉपर तुम्हाला जर फिजिकली बघायचं असेल, तुम्हाला 450 पायऱ्या चढावं लागतं. आणि प्रतापगडाचा इतिहास सांगायची तुम्हाला मला वाटतं आवश्यकता नाही आहे. कारण जे आपण दिवाळीत किल्ले जरी बनवले ना, तरी त्याच्यातला सर्वात क्रूर राक्षस म्हणून आपण अफजल खानाचा ठेवतो. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे. सो आता बघूया पॉईंट, बघूया इको पॉईंट. चला इको पॉईंट वरते. आता आपण चाललोय खाली. तर तुम्हाला इथून वरतून व्ह्यू दाखवतो एखादा सुंदर असा व्ह्यू. थंडी हवा चालू आहे आणि यांचा फोटोग्राफी चालू आहे. सुंदर असा व्ह्यू आणि थंडी हवा चालू आहे. हा 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 हा. सह्याद्री म्हणजे मंडळी तुम्हाला सांगायची गरजच नाहीये. काय ते डोंगर, काय ती झाडी ना, काय ती थंडी हवा. असा काहीसा सह्याद्री तुम्ही बघू शकता. हवेचा आवाज येत असेल तुम्हाला, आय नो, तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. असा काहीसा पॉईंट आहे. अजून आहे पॉईंट पुढे असं मी ऐकून आहे. मे बी इथे हा पॉईंट असावा. मे बी हा पॉईंट असावा. अजून पुढे मला वाटतं इथून आपण वरती जाऊन घरी जाऊ. घरी इन द सेन्स बाहेर जाऊ. सो असा सगळा आहे पॉईंट मंडळी. अजून पुढे होता पण हे लोक बोलतात की तेवढं आता मी चालेल
चला चालतील माहिती नाही, मग रिटर्न फिरलो आणि बऱ्यापैकी तिथे ते तुम्हाला दाखवलं बस स्टार्टिंगला भरपूर पॉईंट आहेत. त्यातनं आपण एक पॉईंट केला, 2 पॉईंट केले आणि रिटर्न फिरलो. आणि असंही पुढे जाऊन पण सेम व्ह्यू भेटणार आहे मंडळी, फक्त तो एक फेर आहे, बाकी काही नाही. सेम पॉईंट आणि सेम व्ह्यू असल्यामुळे आम्ही रिटर्न फिरलो. आणि आता बघूया आपण कुठे जाऊया पुढे. चल सो मंडळी, आता आपण आलो गो कार्टिंग करायला. आणि गो कार्टिंग बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, हा बघा याला बोलतात गो कार्टिंग. आणि आता मी तिकीट काढलं आहे. सिंगल कुठे गेला, सिंगल आपल्याला आहे 300 रुपयाला. आणि तुम्ही जर 2 जण बसताय तर 400 रुपयाला मिळेल. तर आता सिंगलला मजा आहे ना. तर बघा दोघांचं असं असतं आणि सिंगल एकटा. आता मी चाललोय आणि हे लोक कोण कोण येतात माहिती नाही मला. त्या लोकांना मी ब्लॉगमध्ये गेला आणि मी पण दाखवून जातो आता करायला पटापट. मांडीवर बसून दे ना त्याला, काय झाला मांडे बसून मंडळी बघा. नयनदा इकडं नील आहे मंडळी, इकडे नील आहे नाही बस. आणि आपली अशी टमटम निघलेली आहे. असं हेल्मेट सेफ्टीसाठी दिलेलं आहे त्यांनी. आणि इथं चालू आहे, हे लाल म्हणजे ब्रेक आहे, ग्रीन म्हणजे रेस आहे. व्यवस्थित लाव, परले बिरला भरून द्या. कुठे गेला तुम्हाला माहिती, कुठे गेला मंडळी. आता गो कार्टिंगला मी चाललेलो आहे. या असा म्हणून मी इथं येत नाही, यांना सिलबेट नाही भेटत. क्या गुंडापणे करे तू. ही किक मारली अशी कशी, हा मारली किक. जमतंय थांबा जरा, कंट्रोल जमतं का बघू. चला अशा रीतीनं आपली निघलेली आहे गाडी. ही नीरची गाडी, नीर. आणि आपली गाडी मंडळी अशी निघलेली आहे पटपटी. मजा येते मंडळी. आता हे काय मंडळी इथले बाबा थांब थोडी हातावर झाली मंडळी. अशी काहीशी गाडी झाला, मजा येतं. हे प्रयाग नयनदा गेला आमचा. अशी सगळी चालू आहे रायडिंग बघा मंडळी. यो आला तनय. आणि मंडळी यो आमचा स्पर्श शेट ना भाऊ. धन्यवाद, हे भाऊ खूप सपोर्टिव्ह आहेत. त्याने फोटो वगैरे काढला, ब्लॉग पण काढला माझा थोडासा. माझा नाना आहे करतो. सो मंडळी अशी सगळी भाऊजी बसले होते, यांची काय आदाव झाले. वहिनीची जाम इच्छा असेल पण आता थोडा कंडिशन मुले, नाही तर वहिनी मंडळी आमची पोरीला पण चालवता थोडी तर इथं आरामात येईल पुढे. हिची पण इच्छा, हिची आदावत आहे, त्याची आदावत नाही. भाऊ वहिनी पण बघा आलं या. हे जयेश भाऊजी बा आमचं. 5 घ्या. कोणच्या पुरं घेतली, मम्मी पप्पांच्या लगेच. यो आला, यो स्पर्श आला, स्पर्श. भाऊ त्याला शिकव ना, तो चालवाल तेव्हा ते चालवाला चालविल तो. असा मंडळी मजेचा भाग आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट केलं की नक्की या आणि करा, मजा आहे. इथं तर आहेच चांगला, पण याचा पुढचा जो मॅप्रो समोरचा तो भाग. हा पण दादाचं सजेशन असं आहे की हा चांगलाच आहे, पण मॅप्रो कार्डच्या समोरचा 10 पटीने भारी आहे असं तो सांगतोय, कारण त्याला एक्सपिरियन्स आहे. तो मॅप्रो कार्डच्या समोर करा तुम्ही. चला मंडळी, आपला प्रयाग बाबूला या भाऊने फ्रीमध्ये एक राऊंड मारणार. प्रयाग जाणार ना तू, गाडी पाहिजे ना. हा जा आता जा. बाय बाय. प्रयाग टाटा करता मंडळी तिथल्या. हे पण सगळे टाटा करतात त्याला. त्याचे पप्पा बघा, प्रयागचे पप्पा कुठे गेले व्हिडिओ करायला. आली गाडी राहील पटेल तुला बाहेर तिकडे टायरानं उरशील. तिथं आपण गो कार्टिंग केली आणि आता आपण आलोय काहीतरी आईस्क्रीम खायला, कारण आपल्या मॅप्रोला भेटली नाही. आणि काका बोलते काका चांगली लागेल ना आईस्क्रीम, आम्ही नेहमी मॅप्रोची खातो.
आता इकडे थांबलो गो कार्टिंग साठी म्हणून तुमची घेतोय. नक्की चांगलं लागेल का? आणि बघा तुम्हाला एवढे सगळे सँडविच वगैरे सर्व फास्ट फूड भेटेल. आईस्क्रीम स्पेशल आईस्क्रीम आहे का? स्पेशल आईस्क्रीम आहे, मक्याचा पकोडा स्पेशल आहे आमचा. मक्याचा पकोडा ओके जेवण पण खूप छान भेटेल. ओके. आणि हे सगळं मंडळी आहे तुम्हाला, तुम्ही या इथे बघू. आता टेस्ट करून सांगेल मी, चांगला असेल तर तुम्हाला जेन्युइन सांगेल का आहे टेस्ट. खाऊन झाल्यानंतर सांगेल की या किंवा नका येऊ, हा का. सो अशा आपली मंडळी पण बसलेली इकडं, सगळे सैरा वैरा, कोण तिकडं कोण इकडं, अशी सगळे बसलेले आहे बघा. रेसिंग मध्ये पहिला आलो. हा रेसिंग मध्ये पहिला आलो. रेसिंग मध्ये मी आलोय पहिला. सो अशी सगळी मंडळी. याला अभ्यास काय पाहिजे तुला? काय पाहिजे? कुठला घर पाहिजे तो? अशी सगळी मंडळी बसते. आपली ऑर्डर आलेली आहे. दिसायला तर जाम भारी दिसतं, मॅप्रोच्या तुलनेत आहे म्हणजे दिसायला. गार्निशिंग पण भारी केलं आणि फूड पण चांगलं दिसतं. तर भेटूया खाऊन, आणि खाऊन झाला तुम्हाला टेस्ट सांगतो. तुला इकडे चाय मस्तपैकी. आणि वैशालला म्हणजे सिंपल तर काय आहे तुला म्हणजे डेंजर थंडी आहे, डेंजर हवा येते इकडून मागून खिडकीच्या. सगळ्यांची थरका बुडलेली आहे, कारण मला वाटतं टेम्परेचर ना मी चेक केला पण थंडी डेंजर म्हणून मी चहा घेतला. खूप थंडी आहे आणि आपल्याकडे एवढं ऊन आहे. आणि इकडं हा आईस्क्रीम थंडीत खायला जास्त मजा येते. चहा पण मजा येते. मी चहा पितो आणि आता भेटू डायरेक्ट आपण गाडीत. मला पण थंडी लागायला लागेल तर भेटू डायरेक्ट गाडीत. मंडळी इथं आलो तो चिकन घ्यायला आणि लगेच आपल्याच विल्ल्याच्या थोडा 2 मिनटं पुढं इकडे कबड्डीच्या मॅची चालू आहेत. आणि पुस्तकांचं गाव असं तुम्हाला मी मागेच बोललो बिल्हार. आणि त्यांची टीम आहे तर बाबा पॉईंट आणल्यावर ती पूर्ण पब्लिक बघा मंडळी. आणि नुसताच पुरुष वर्गच नाही तर पूर्ण स्त्रिया पण इकडे सपोर्टिंगला आहे बघा. स्त्रियांचा वर्ग पण आहे इकडे, हे बघा इकडे पण तुम्हाला दिसतील. मुली मुलं सर्व सपोर्टिंगला आहे. सुंदर असं आयोजन आहे आणि एकदम डिजिटल हे बी असं आहे बघा. किती स्कोर झाला आहे, काय झालं आहे. सो मंडळी काल पण मी व्लॉग एंड करायला विसरून गेलो आणि आज पण म्हणजे आजचाही ब्लॉग एंड करायला विसरून गेलो. सो कालचा ब्लॉग मी सकाळी एंड करतोय आणि इथून पुढचा ब्लॉग पण चालू होणार आहे. सो हा तर बघितलाच असाल तुम्ही आणि बघितलं असेल तुम्हाला आवडला असेल इफ एनी रिझन लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण अशाच कुठल्या नवीन ब्लॉगमध्ये, अशाच कुठल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.